आशा गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा 3 तास जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट अडवले। महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 4 डिसेंबरपासून संप चालू आहे, तर आशा व गटप्रवर्तकांचा आजपासून दुसऱ्यांदा संप चालू होत आहे। त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर आज मोर्चाचे आयोजन केले होते, पण आज त्यांच्या कार्यालयाला कुलूप असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट अडवून सर्वजण त्या ठिकाणी बसून राहिले आणि जोपर्यंत पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हलणार नाही। शेवटी पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश डंग व भाजपचे नेते प्रभाकर पाटील हे दोघे त्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले। यावेळी संघटनेच्या वतीने भूमिका मांडताना कॉम्रेड उमेश देशमुख यांनी महाराष्ट्रातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी नोव्हेंबर महिन्यात 23 दिवसांचा संप केला होता। त्यावेळी महाराष्ट्र सरकारने आशांना 7,000 तर गटप्रवर्तकांना 10,000 मानधन वाढीचा निर्णय जाहीर केला व त्या आश्वासनांवर संप पाठीमागे घेतला। त्या संबंधीचा शासन निर्णय अजून पर्यंत आला नाही, म्हणून आशा व गटप्रवर्तकांना पुन्हा संपावर जावे लागत आहे। तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ, पेन्शन, ग्रॅज्युटी या संदर्भात निर्णय करावा म्हणून त्याही संपावर आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने निर्णय व्हावा ही आमची मागणी आहे असे सांगितले। यावेळी श्री प्रकाश डंग, प्रभाकर पाटील यांनी सर्व मागण्यांचे निवेदन व आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही नक्की करू असे मोर्चेकरांसमोर सांगितले। यावेळी मीना कोळी, हनुमंत कोळी, शोभा कोल्हे, सुरेखा जाधव, शबाना आगा, आशा माळी, उज्ज्वला वाघमारे इत्यादी उपस्थित होत्या। नाही कुणाच्या बापाचे, वेतन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। लाल बावटा आशा व गटप्रवर्तक विनयांचा विजय असो, लाल बावटा आशा व गटप्रवर्तक विनयांचा विजय असो, अंगणवाडी आशा वर्करांचा विजय असो। आणि कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आहे आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। वेतन देत आहे, वेतन देत आहे, आशा हम सब एक है, हमारी गेले 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी 2 लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत आणि आम्ही गेले आज संपाचा 39वा दिवस आहे। गेले दीड महिना आम्ही रस्त्यावरती आंदोलन करत आहोत, तरी या सरकारने आमची दखल घेतलेली नाही। आम्ही तळागाळामध्ये आम्ही जाऊन आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस काम करतो। अशा सेविकांचा जर सरकार जर विचार करत नसेल तर आम्ही या निवडणुकीमध्ये अंगणवाडी पूर्ण बहिष्कार टाकणार आहोत आणि आजचं हे आंदोलन आमचं पालकमंत्र्यांच्या ऑफिसवरती कार्यालयावरती आम्ही धडक मोर्चा नेणार आहोत आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही इथून पुढे बहिष्कार घालणार आहोत, मतदानावरती बहिष्कार घालणार आहोत आणि आमच्या मागण्या या मान्य झाल्याच पाहिजे। कारण आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत, तरी पण या सरकार दखल घेत नाही। तर या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आत्तापासून इथनं पुढचे आंदोलन तीव्र होणार आहेत, याचा सरकारने दखल घ्यावी एवढं मी सांगते। आणि आम्हाला 26,000 आम्हाला मानधन वेतन पाहिजे आणि सेविकाला किमान 18,000 पाहिजे। जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर इथनं पुढे आम्ही शांततेच्या मार्गाने न चालता आम्ही त्याच्याही पुढे तीव्र आंदोलन करीन असा आमचा अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे मी इशारा देत आहे। आज लाल बावटा आशा व गटप्रवर्तक यांच्या वतीनं आज आम्ही पालकमंत्र्यांच्या ऑफिसवरती मोर्चा काढत आहोत। गेली 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर अखेर आम्ही 23 दिवसाचा संप केला होता आणि या संपामध्ये सर्व मंत्र्यांनी आम्हाला 26,000ची घोषणा दिली होती, परंतु त्याचा JR काढावा असं इतिवृत्त सुद्धा घेतलेलं होतं, परंतु त्याचा JR आज अखेर या सरकारने काढलेला नाही आणि त्याचाच आम्ही 28 डिसेंबरपासून आम्ही ऑनलाईन कामावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि तसेच आज 12 जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर जात आहोत।
आणि आज आम्ही संपाचा आमचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यानं आज आम्ही क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानापासून ते माननीय नामदार पालकमंत्री यांच्या ऑफिसवरती आम्ही धडक मोर्चा घेऊन जात आहोत। येणाऱ्या काळामध्ये आमचा GR लवकरात लवकर या सरकारनं काढावा, अन्यथा इथून पुढे सर्व आंदोलने आम्ही रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलनाचा इशारा आजच्या मी या मोर्चातर्फे मी देत आहोत।